ISO द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलीस न्यूज 24.live। मी इम्रान तांबोळी, महाराष्ट्र पोलीस 24 न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आणि मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत पंढरपूर जवळील बोसे गावामध्ये। इथली समस्या अशी आहे की ह्या गावामध्ये किमान यशवंत विद्यालय हे रयत शिक्षण आहे आणि ह्या शिक्षणासाठी कर्मवीर भाऊराव पाटीलने एवढे योगदान दिलेले आहेत आणि त्या विद्यार्थ्यांचे एवढे हाल वाहतूकमुळे होत आहे की त्यांना येण्या जाण्यासाठी एस टी महामंडळाने बस इथं त्यांना सेवा चालू करून दिलेली नाही आहे। पण आता आज आपण आलेलो आहोत ह्याच गावाची समस्या जाणण्यासाठी की या शाळेचा एवढा मोठा प्रश्न आहे की 2500 विद्यार्थी इथे शिकत आहेत। तर या 2500 विद्यार्थ्यांनी येण्या जाण्याचा यांचा प्रॉब्लेम एवढा आहे की काय सांगू इच्छिता की अशीच काही गेल्या 1 वर्षाखाली एक असा मोठा अपघात झालता। एक 10 वर्षाच्या विद्यार्थ्याचा तिथे जीव गमावा लागला। असे अनेक विद्यार्थ्याचा अजून जीव गमावा लागणार आहे का असा प्रश्न थेट गावकऱ्याकडून निर्माण होत आहे। तर आपण गुलजार तांबोळी जे बोसेचे यांनी आहेत यांना विचारू शकतो। नमस्कार, मी गुलजार जावेद तांबोळी, पंढरपूर तालुका युवा काँग्रेस उपाध्यक्ष। काय झाले, बऱ्याच गोष्टीला सामोरे जाऊन शिक्षण घेण्यासाठी जावे लागते। आणि कसं झाले, आमच्या बोसे यशवंत विद्यालय बोसे 2500 संख्या आहे विद्यार्थ्यांची आणि 1000 म्हणजे 900 ते 1000 बाहेरगावीवरून आजोती असेल, दिवाणमाळा असेल, करकम असेल, गुरसाळे कारखाना या दिशेवरून विद्यार्थी शिक्षण घेण्याकरता येत आहेत। आणि सरस आमच्या शाळेत शिक्षण घेण्याकरता फक्त शेतकऱ्याची मुलं आहेत, का कोणतं ही नाही का काय नाही। आणि दुसरी गोष्ट, यात राजकारणाचा काही विषय नाही। जे काय डोळ्याने दिसतंय, जे माझं मनातलं जे झालं म्हणजे वेदना झाल्या, त्यावर मी थोडा विचार करून या गोष्टीवर मी निवेदन दिलं एस टी महामंडळ अधिकाऱ्यांनी गेल्या 2-3 दिवसापूर्वी। मग त्यांनी काही गोष्टी मला बोलल्या की तुमच्या नियमात बसत नाही, असं होतंय तसं होतंय। मी म्हणलं, साहेब तुम्ही एकदा बोसे गावात येऊन बघा की आमच्या गावात किती लोकसंख्या आहे। 13,500 लोकसंख्या आहे, 6,500 मतदान आहे, 2500 विद्यार्थी शिकत आहेत। मग त्या विद्यार्थ्यांनी मग आमची यशवंत विद्यालय सोलापूर जिल्ह्यात नव्हे तर बाहेर अनेक तालुक्यात जिल्ह्यात या शाळेने नाव कमवले। मोठमोठे अधिकारी झालेत, डॉक्टर असतील, वकील असतील, कोण मिलिटरीमॅन असतील, भरपूर अधिकारी झालेत। आमची शाळा ही सोलापूर जिल्ह्यात 1 नंबर या क्रमांकावर म्हणलं तरी चालेल। कारण का, एवढी सगळं शिक्षण चांगलं असताना विद्यार्थ्यांना प्रश्न पडतो की आपण ह्या शाळेत शिकाय जायचं का? तर शिक्षण चांगलं आहे पण येण्या जाण्याची सोय नाही। मग यावर आपण थोडा एस टी महामंडळ अधिकाऱ्यांनी माझी नम्रतेची विनंती आहे, त्यांनी लवकरात लवकर बोसे तात्काळ एस टी महामंडळ चालू करावी आणि माझ्या अर्जाचा, मी दिलेला अर्जाचा योग्य ते निर्णय घेऊन तात्काळ एस टी चालू करावी। एवढे बोलून माझे 2 शब्द होतो। धन्यवाद। आता या काळामध्ये जर अशी अवस्था, शाळेसाठी जाण्यासाठी, शिक्षण घेण्यासाठी जर मुलांना एवढा जर त्रास होत असेल तर आत्ताच्या ह्या युगामध्ये या सरकारचा आणि या प्रशासनाचा काय उपयोग आहे? एवढा शिक्षण घेण्यासाठी यांना त्रास होत आहे तर याचा काय उपयोग होणार? ह्या विद्यार्थ्यांना जर सगळे शेतकरी जी मुलं आहेत यांना जर असा त्रास झाला आहे, आपला शेतकरी जे पूर्ण देशाला अन्नदान पुरवतो त्यांच्याच मुलाला जर शिक्षण शिकण्यासाठी वाहनासाठी एवढा त्रास होत असेल तर एस टी महामंडळाने तात्काळ मध्ये सेवा चालू करण्याचे गरजेचे आहे। जर असं ना झाल्यास, पूर्ण गाव एक झालंस तर समजा या ठिकाणी काय अनर्थ जर घडलं तर याचा जबाबदार कोण होणार हे अपेक्षित आपण ठेवलं पाहिजे आणि हे डोक्यातही ठेवलं पाहिजे। जय हिंद, जय महाराष्ट्र। महाराष्ट्र पोलीस न्यूज 24 साठी पंढरपूर प्रतिनिधी इम्रान तांबोळी।